म्हणणं हा आदित्य आत्ताच एक लग्न केलं जे 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 खरं वाटलं पण होतं खोटं. म्हणजे त्याला माहिती होतं ते खोटं आहे पण लोकांना खरं वाटलं. आणि आता जर खरं लग्नाचं चाललंय तर खऱ्या लग्नाला खरेपणाने हो म्हणतोय खोटेपणा न करता. मला ना या मुलाचं काही कळत नाही. म्हणजे काही खरंच नाहीये त्याचं. काय खरं आहे आणि काय खोटं आहे मला तेच कळत नाहीये. मी दिशाला फोन करते. आता दिशाला फोन करायचं म्हटलं तर फोन फोन कुठे? दामिनी. बोल. हॅलो. काय गे दिशा, तुझ्या लग्नाची तयारी कुठवर आलीये? एका सेकंदात पॉइंटवर येणे तर फोन ठेव. ए मला पण वेळ नाहीये तुझ्याशी गप्पा मारायला. मी तुला काहीतरी सांगायला फोन केलाय. आदित्यच्या लग्नाची तयारी चालू झाली इकडे. आज आमचे बिनकामाचे हे सांगत होते घरी ना मॅरेज ब्युरोवाले येणार आहेत आदित्यसाठी मुलींचे फोटो घेऊन. कळतंय का? वाव. मग मला जे दिसतंय ते तुला का नाही दिसत आहे? तुला जे दिसतंय ते मला नाही दिसत आहे. म्हणजे काय? कशाबद्दल बोलतेस तू? काहीच दिसत नाहीये मला. हा? तू किती डंब आहेस यार. हा? अगं पारूची लायकी दाखवण्याचा चान्स. तू जरा डोक्यावर पडलीस का ग? यात पारूचा काय संबंध आहे आता? ते कळालं ना ब्रेन लागतो. ए दिशा, अनफॉर्च्युनेटली तुझ्याकडे तो नाहीये. तू एक काम कर, मी जे सांगते तसं कर फक्त. ओके? ओके चालेल. डन. बाय. येस 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 येस. बाय. बिचारी. मॅडम आवरलं का सगळं? आदित्य सर, तुम्ही मला मॅडम कशा पायी म्हणताय? कारण तुम्ही आमच्या कंपनीच्या मॅडमच आहात. आणि आता हे शूट झाल्यापासून तर तुम्ही इंटरनॅशनल मॉडेल झालात. तरी बी तुम्ही मला मॅडम नाही म्हणायचं. मला माहित आहे मी कोण आहे ती. पारू, मला माहितीये तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. आपल्या शूट मध्ये जे काही घडलं ते मी आईपासून लपून ठेवलं याचंच वाईट वाटतंय ना तुला? पारू, मी खरं तर आईला सगळं सांगणारच होतो पण ते दामिनी काकूंनी सगळ्यात घोळ घातला. पारू प्लीज मला थोडा वेळ दे. काय ना पारू, मला आईपासून लपवून तिच्या अपरोक्ष कुठलीच गोष्ट करावीशी वाटत नाही. आणि ही गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने आईपर्यंत पोहोचली ना तर त्याचा खूप त्रास होईल तिला. त्यामुळे योग्य वेळ आली ना की मी आईला सगळं सांगेन. आणि मला खात्री आहे तीही समजून घेईल. बरं तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? कळतंय मला. ग्रेट. त्यामुळे तू आता अजिबात काळजी करू नको. मी लवकरात लवकर हे सगळं आईला सांगणार. तिच्यापासून काहीच लपून ठेवणार नाही. आणि राहिला प्रश्न हरीशचा ना, तर हरीश सोबत जो कोणी चुकीचा वागलाय ना त्याला मी स्वतःहून शिक्षा देईन. आय प्रॉमिस. तू फक्त तुझ्या आणि हरीशच्या लग्नाचा विचार कर आणि त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट कर. ओके? चल येतो मी. आदित्य सर, मला हे लगीन नाही करायचं.
लग्न नाही करायचं म्हणजे का? आदित्य सर, मला माझ्या बाळाला, कनीला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या देवी आईंना सोडून कुठं बी जायचं नाही. हो मग तू माझी नोकरी बी जाईल. माझ्या कनीला मला मला अजून लई शाळा शिकवायची आहे. अगे हे पारू, हे 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 सगळं चालू आहे तुझ्या डोक्यात आणि म्हणून तुला लग्न करायचं नाहीये? पारू, तू विसरतीयस का? तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस. त्याचे कितीतरी पैसे मिळणार आहेत तुला. आणि हे आत्ता जे लग्नाचं शूट झालं त्याचे सुद्धा इतके पैसे मिळणार आहेत तुला की तुला आणि मारुती मामाला परत कधी काम करायची गरज पडणार नाही. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर हरीश सोबत तुझं लग्न झाल्यानंतर तुला काम करायचं आहे किंवा नाही करायचं हा तुझा चॉईस आहे. पण हरीश तर आमच्या सोबतच असणार आहे. त्यामुळे तू आणि तुझी देवी आई कधीही भेटू शकता. पारू 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 काय झालं? आय एम सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? पारू, मला माहिती आहे तू देवी आईंशिवाय नाही राहू शकत. ओके 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 ठीक आहे. मी तुझ्या आणि तुझ्या देवी आईच्या मध्ये नाही येणार. ओके, तुला जे हवं ते कर. हां, प्लीज प्लीज रडू नकोस. पारू, आज काय कामावर सुट्टी घेतली का? आदित्य बाबा, घरात ना मॅरेज ब्युरोवाली आली आहे तुमच्यासाठी स्थळ घेऊन. पारू, लवकर चल. आदित्य बाबा, तुम्ही पण चला. हो. आदित्य सर, तिकडे तुमच्यासाठी स्थळ बघतायत आणि मी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय. आता मी दुसऱ्या कुणाचाच विचार नाही करू शकत. कधी कळणार तुम्हाला हे समज? हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? कोण बोलतंय का विचारताय? अहो, कधीपासून तुम्हाला लिस्ट पाठवली, मला सामान नाही आलंय अजून. काय? हो, कसलं सामान? अरे वा, एकतर सामान पाठवत नाही आणि मग वर तोंड करून मला विचारते कसलं सामान. अहो, लिस्ट पाठवली आहे ना. 1 किलो साखर, 2 किलो तांदूळ, अर्धा लिटर दूध, अंडी, बेड सगळं हवंय मला. एक मिनिट, कोणाला फोन लावलाय तुम्ही? ग्रोसरीवाल्याला. का दुसरीकडे लागलाय का फोन? हा, सुरेखाताईच बोलताय ना? नाही, सुरेखाताई नाहीये मी. सुरेखाताई नाहीये? मग तुमचं नाव काय? तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही मला असं वेगवेगळ्या निमित्ताने फोन कराल आणि मला कळणार नाही? कशाला फोन करताय तुम्ही मला? आधीच काय आयुष्यात कमी टेन्शन आहे, त्यात तुम्ही अजून वाढवताय. एक मिनिट. टेन्शन? तुम्हाला कसलं टेन्शन? तुम्ही मला सांगा ना. बोला माझ्याशी, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? तुम्हाला काय करायचंय? सांगून तर बघा. तुमचं सगळं टेन्शन आहे ना असं गायब करतो. फक्त मी सांगेन ना ते करा. आणि तुम्ही सांगाल तसं मी का करू? करून तर बघा. टेन्शन गायब नाही झालं ना तर नाव बदलेन माझं. बर. ओके. हा, तर सर्वात आधी तुमचे डोळे बंद करा. ओके. आता एक मोठा श्वास घ्या, एकदम डीप. व्हेरी गुड. तर तो हळूहळू सोडा आणि म्हणा मला काही टेन्शन नाहीये. मला काही टेन्शन नाही. व्हेरी गुड. आता एकदा रिपीट करा. मला काही टेन्शन नाही. कसं वाटतं? गेलं की नाही टेन्शन? बोललो होतं ना. कुठे गेलं? अहो, असं जातं का टेन्शन? हो का? मग असलात का? तुम्ही तुमचा आगाऊपणा बंद करा. अरे येस, हसी तो फसी.
आज पण नाव नाही कळलं. कसल्या गोड असतात यार मॅडम. ओ, कोण आहात तुम्ही आणि नाव काय आहे तुमचं? इथे आत येऊन डायरेक्ट इथे बसायची परवानगी कुणी दिली तुम्हाला? मॅडम ते मी किर्लोस्कर. मीच आहे किर्लोस्कर, दामिनी किर्लोस्कर, या घराची मालकीण. काय काम होतं तुमचं? मला बोलवलं होतं. आदित्य किर्लोस्कर सरांसाठी स्थळ घेऊन आली मी. हो का? बघू बघू, दाखवा, पटपट दाखवा. ओ, माझ्याकडे काय बघताय? इकडे तिकडे बघा ना. हे बघा, आमचं घर किती सुंदर आहे ना. बघा. वा, काय सुंदर फोटो आहे तो. तुम्ही ना एक काम करा, आता वहिनी आले ना, म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर, त्यांना हे फोटो दाखवा. त्यांना आवडतील ना. हे घ्या, हे घ्या. श्रीकांत, येतोयस ना? नमस्कार मॅडम. नमस्कार, बस. वहिनी, मी बसू का? म्हणजे चालेल? बस. काल तुमचा निरोप मिळाला. आदित्य किर्लोस्कर सरांसाठी मी स्थळ घेऊन आली. ही स्थळं तुमच्या घराण्याला आणि स्टेटसला शोभण्यासारखी आहेत. दाखवा. भारू बाळा, अगं किती उशीर. चल आता पटापट कामाला लाग. अगं आदित्य बाबांसाठी त्या स्थळ घेऊन आलेल्या मॅडम आहेत ना, कधीपासून येऊन बसल्यात. येवाना त्यांना सरबत द्यायला हवं होतं. जा पटापट लिंबू सरबत कर. हं? देवी आई आदित्य सरांसाठी मुलगी पसंत करते. मग लवकरच त्यांचं लगीन बी होईल. पण मग माझं काय? मी तर कुणाला हे सांगू बी शकत नाही की माझं आणि आदित्य सरांचं लगीन झालं आहे. मी लग्नात माझ्या नवऱ्याबरोबर प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहीन असं वचन दिलंय. लगीन तर लई लांब. आता मी दुसऱ्या कुणाचा विचार सुद्धा मनात आणू शकत नाही. भारू, अगं अगं बाळा, लक्ष कुठं आहे तुझं? सावित्री त्या मी समजा साफ करते. असू दे, हे सगळं ना मी साफ करते. आणि लिंबू सरबत राहू दे. तू ना पटकन कोकम सरबत कर. साखर सांडणं तसं शुभ असतं. आदित्य बाबांना
मनासारखी बायको मिळणार. प्रीतम, तो फोटो जरा परत बघू. ही मुलगी उच्च शिक्षित, सुंदर आणि संस्कारी आहे. शिवाय यांचं घराणं तुमच्यापेक्षा 5 पट श्रीमंत आहे. देशाविदेशात त्यांचा बिझनेस पसरलेला आहे. हो, मॅरेज ब्युरो काय आहे हो? तुम्ही कुणासमोर श्रीमंतीबद्दल बोलताय? माझ्या समोर या दामिनी किर्लोस्कर अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत त्या. तुम्हाला कळतंय का? तुम्ही बघा, उगाच दुसऱ्यांच्या श्रीमंतीचं वाह आमच्या समोर करू नका. 5 पट श्रीमंती दामिनी, ते आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत याचा अर्थ त्यांनी आपल्यापेक्षा जास्त कष्ट घेतलेत आणि आपल्याला त्यांना नावं ठेवायचा काहीही अधिकार नाही. मुलगी जर सुसंस्कृत असेल, चांगली असेल, गुणी असेल तर या स्थळाचा विचार करायला काहीच हरकत नाही. करेक्ट. आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि त्याच वेळी मी त्यांना माझा नवरा मानलं. त्यांच्यासोबत जगण्या मरण्याची वचनं घेतली, 7 जन्माची. पण इथं माझा नवरा हे लग्नच खरं मानत नाही. मग आमचा संसार कसा होणार? आणि मी ती वचनं कशी निभावणार? दुसऱ्या कुठल्या मुलीला मी आदित्य सरांची बायको म्हणून बघू शकणार आहे का? पारू, पाठव. ग बाळा, काय झालं काय? बरं वाटत नाहीये का तुला? थांब, मी नेऊन देते बाहेर. तू थांब. नाही, नको, मी देते. अगं पण सावकाश जा. पण मॅडम, त्यांची एकच अट आहे. त्यांची ही एकुलती एक मुलगी आहे. त्यांना घरजावई मुलगा हवाय. काहीही काय बोलताय तुम्ही? आदित्य किर्लोस्कर आणि घरजावई शक्यच नाही. अहिल्या, मी काय म्हणतो, आपण पुढचे फोटो बघायचे का? अहिल्या, काय झालं? अरे बापरे, पारूचा फोटो आहे का हा? नाही 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 नसणार. तिचा काय संबंध ना या सगळ्याशी? 1 मिनिट. अगं, अरे हो, ही तर पारूच आहे. वा, चांगली पसंत आहे. मुलगी अगदी लक्ष्मीचं रूप आहे. तुमच्या किर्लोस्कर घरात भरभराट घेऊन येईल. हिचे डिटेल्स काय माझ्याकडे नाही आहेत मॅडम, पण मी तुम्हाला घेऊन देईन याची डिटेल्स. ही मुलगी इथे
हो, आमच्या ड्रायव्हरची मुलगी आहे ही पारू, इथे काम करते. तुम्ही या शहरातली सगळ्यात चांगली संस्था म्हणून तुम्हाला काम दिलं आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या तोला मोलाचं स्थळ आणा. ही अशी स्थळं आणली आहेत तुम्ही. या मोलकर्णीला असंच पायाखाली चिरडायची इच्छा होती माझी, पण आज माझं काम वहिनीच करतायत.